अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र तर लक्षात येईल। अगदी डीपीडीसीच्या मेंबर्सना सुद्धा पैसे दिलेले आहेत आणि वेळ पडली तर उद्या परवा ते आकडेवारी मी 2 वर्षातली जाहीर करायलाही तयार आहे। खरं तर बंटी साहेब, आपण त्या ठिकाणी उपस्थित राहून खरं तर थोडं आक्रमक होणं अपेक्षित होतं। नाही, तिथं भांडण काढून निर्णय तिथं होऊ शकत नाही। निर्णय हा वरती होणार आहे। आज आम्ही इथं डीपीडीसीला जाऊन वाद घालून त्यातनं निर्णय काहीच होणार नाही, निष्पन्न काहीच होणार नाही। आणि म्हणून आम्ही आमदार म्हणून पत्र दिलेले आहेत की ही कामं आमची झाली पाहिजेत, असे आम्ही पत्र दिलेले आहेत। आता त्यांनी तो निर्णय घ्यायचा, परंतु आम्हाला जी माहिती आहे तो राज्यातनं वरनं आलेला फॉर्म्युला आहे। त्यामुळे जिल्हा डीपीडीसीमध्ये जाऊन काही निर्णय होणारच नाही। की का वेळ आली असं वाटतं? मला वाटते ज्या पद्धतीनं स्वतःच्या पक्षाचे आमदार फक्त सांभाळायचे, या एका हेतूनं राज्य सांभाळायचं नाही, फक्त आमदार सांभाळायचे, या हेतूनं कारभार चालू आहे। तलाठी भरतीमध्ये घोटाळा झाल्याचा पुन्हा एकदा प्रकार समोर आलेला आहे। एकूणच काय सुरू आहे सगळं राज्यात? नाही, भरती प्रक्रियेवर गेले वर्षभर सातत्यानं आम्ही चर्चा करतो की ही प्रक्रिया व्यवस्थित झाली पाहिजे। मधल्या काळामध्ये ही प्रक्रिया थांबवली गेली। 75,000ची भरती होणार एका बाजूला सांगितलं गेलं, ती भरती प्रक्रिया व्यवस्थित होत नाही। आणि आत्ताचा जो गैरप्रकार बघितल्यानंतर म्हणजे शासनाची नेमकी भूमिका काय आहे? मला वाटते शासनाचं एक धोरण आहे की ह्या चुका करायच्या आणि भरती प्रक्रिया रखडायची। भरती प्रक्रिया थांबेल कशी? तर या अशा बारीक सारीक चुका करायच्या आणि ज्याच्यामुळं त्या प्रक्रियेवर शंका निर्माण होईल आणि मग आम्हाला प्रोसेस करायची आहे, आम्हाला अजून वेळ पाहिजे असं म्हणत ही प्रक्रियाच थांबवायचा एक प्रयत्न चालू आहे। बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।